नमस्कार मित्रांनो, कंटेंट क्रिएशनचं विश्व आता पूर्णपणे बदललं आहे। जर तुम्हाला 2026 मध्ये एक यशस्वी क्रिएटर बनायचं असेल तर तुम्हाला ती एक चूक टाळावीच लागेल जी सध्या 99% लोक करत आहेत। आजच्या काळात जर तुम्हाला तुमचा चॅनल खऱ्या अर्थाने रॉकेट सारखा ग्रो करायचा असेल तर तुम्हाला एक वेगळी आणि प्रभावी रणनीती अवलंबावी लागेल, जिला आपण मायक्रो स्ट्रॅटेजी म्हणतो। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्या चॅनलची प्रगती रोखणाऱ्या प्रत्येक अडथळ्याला दूर करतील। मी आहे तुमचा आपला YouTube वाला आणि आज आपण यशाचा नवा मार्ग शोधणार आहोत। मित्रांनो, एक कटू सत्य आधी समजून घ्या की आज YouTubeवर स्पर्धा इतकी वाढली आहे की विचार करायलाही वेळ उरलेला नाही। जर तुम्ही एखादी सामान्य कॅटेगरी निवडली आणि त्यावर काम सुरू केलं तर तुमची वाढ अत्यंत संथ गतीने होईल, कारण त्या विषयावर आधीच हजारो चॅनल्स आहेत आणि मोठे क्रिएटर्स तिथे आपला पाय घट्ट रोवून बसले आहेत। अशा गर्दीत तुम्हाला कोणीही पुढे येऊ देणार नाही, ही वस्तुस्थिती आहे। म्हणूनच आजच्या काळात मायक्रो स्ट्रॅटेजी ही चैन नसून ती काळाची गरज बनली आहे। आता हे मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजावून सांगतो। तुम्ही आज ज्या मोठ्या चॅनल्सना पाहता, मग ती फिटनेस असो, ट्रॅव्हल असो किंवा कुकिंग, ही सर्व आता ब्रॉड कॅटेगरी झाली आहे। म्हणजे फिटनेस ही एक प्रचंड मोठी बाजारपेठ आहे, ट्रॅव्हल हे एक अथांग महासागर आहे आणि रेसिपीज तर गल्ली बोळातील चॅनलचा विषय झाला आहे। आता विचार करा, जर तुम्ही आज एक नवीन रेसिपी चॅनल सुरू केलं तर तुमच्या व्हिडिओकडे कोण बघेल? कोणीच नाही, कारण तुमची ओळख त्या अथांग गर्दीत हरवून जाईल। इथेच प्रवेश होतो मायक्रो निशचा। मायक्रो निश म्हणजे काय, तर एखाद्या मोठ्या विषयातील एक छोटा पण अत्यंत विशिष्ट भाग पकडणे। उदाहरणच द्यायचं झालं तर समजा तुम्हाला फिटनेस क्षेत्रात यायचं आहे, तर फक्त व्यायाम नका शिकवू, त्याऐवजी तुम्ही व्यस्त असलेल्या मातांसाठी घरगुती व्यायाम हा विषय निवडा। तुमचं लक्ष फक्त आणि फक्त त्या स्त्रियांवर असेल ज्यांच्याकडे जिम मध्ये जायला वेळ नाही। जर तुम्हाला एज्युकेशन चॅनल काढायचं असेल तर संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्यापेक्षा फक्त 10वीच्या गणित विषयाची तयारी यावर लक्ष केंद्रित करा। किंवा जर तुम्हाला कुकिंग मध्ये रस असेल तर फक्त 5 मिनिटांत तयार होणारे पौष्टिक नाश्ते यावर व्हिडिओ बनवा। यामुळे काय होतं माहितीये का, तुमची ओळख निर्माण होते। जेव्हा तुम्ही एखाद्या विशिष्ट समस्येवर उपाय देता तेव्हा तुमची ऑडियन्स ही ठरलेली असते। इथे स्पर्धा शून्य असते, कारण तुम्ही एका विशिष्ट वर्गासाठी खास कंटेंट बनवत असता। YouTubeचं अल्गोरिदम सुद्धा खूप हुशार आहे, त्याला लगेच समजतं की तुमचा व्हिडिओ नक्की कोणासाठी आहे। तो तुमचा व्हिडिओ थेट त्या गरजू लोकांपर्यंत पोहोचवतो ज्यांना त्याची खरोखर गरज आहे। यामुळे तुमचं क्लिक थ्रू रेट वाढतं आणि प्रेक्षक तुमचे लॉयल सबस्क्रायबर्स बनतात, कारण त्यांना माहित असतं की या चॅनलवर त्यांच्या कामाचंच मिळणार आहे। यामुळेच सरासरी व्ह्यूज वाढतात आणि तुमचा चॅनल पाहता पाहता मोठा होतो। जर तुम्ही 2026 मध्ये तुमचं YouTube करिअर सुरू करत असाल आणि तुम्हाला वाटतंय की अवघ्या 30 दिवसांत तुमचा चॅनल दिसायला हवा, तर आजच तुमची मायक्रो निश निश्चित करा। त्या एकाच विषयावर जीव ओतून काम करा आणि मग बघा तुमचा चॅनल कसा चमत्कार घडवतो। ही पद्धत तुम्हाला त्या गर्दीतून बाहेर काढेल जिथे इतर सर्वजण अडकलेले आहेत। लक्षात ठेवा, जो सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करतो तो कोणालाच आवडत नाही, पण जो एकाला अचूक माहिती देतो तो सर्वांचा लाडका बनतो। हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हालाही YouTubeवर राज्य करायचं असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या प्रवासाला आजच सुरुवात करा।